नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात, आपण थेट जाऊयात। हे नवीन धरण करायचं आणि ते फक्त नाशिकला पिण्याच्या करता ते पाणी कसं देता येईल आणि पिण्याचं पाणी आज शेतीचं जे कमी केलेलं आहे ते शेतीचं पाणी शेतकऱ्यांना कुठेही कमी पडून द्यायचं नाही, अशा पद्धतीनं आपण ही नारपार योजना आणि किकवीची योजना आणि पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडनं वळवण्याच्या बद्दलचा असा एक निर्णय घेतलाय। तुम्ही म्हणाले सगळं कसं करणार? हे करणार कारण केंद्रामध्ये जे सरकार आलंय त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की उद्याच्या काळामध्ये आमच्या ह्या महत्त्वाच्या योजना करण्याकरता आम्हाला निधी लागणार आहे। जसं बिहारला जास्तीचा निधी मिळाला, जसं आंध्र प्रदेशला जास्तीचा निधी मिळाला, बातम्या आल्या, तशा पद्धतीनं आपल्या इथं पालघरमध्ये वाढवण पोर्ट आहे, बंदर वाढवण पोर्ट, संजय बनसोडे तोच त्या खात्याचा मंत्री आहे, बंदरे खातं म्हणून त्याचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये आजच संध्याकाळी त्याची मीटिंग आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या महाराष्ट्राला वरदान ठरणारं 12 लाख लोकांना रोजगार निर्माण करणारं ते धरण, ते बंदर 75,000 कोटी रुपये, किती? 75,700 कोटी, म्हणजे जवळपास 76,000 कोटी रुपये कॅबिनेटने केंद्राने मान्यता दिली। कोण 76,000 कोटी रुपये देत आहे? 76,000 कोटी हे आपल्याला मंजूर झालेत न मागता। आता तर इथून पुढे आपल्याला नारपारला, वैनगंगा, पैनगंगाला आपला पैसा अधिक केंद्राचा पैसा, वेळ पडली तर वर्ल्ड बँक, जायका ह्याचा कमी व्याजाचा पैसा। बाबांनो, काही लोकांच्याकडे, काही देशांकडे एवढा पैसा आहे की 0.5% व्याजाने, 1% व्याजाने पैसा देतात। त्याच्यातनं आपलं राहणीमान बदलायचं आहे, त्याच्यातनं आपल्याला बदल घडून आणायचा आहे। या पद्धतीचं काम आपण करतोय आणि म्हणून हे सगळं सांगण्याच्या करता ही जनसन्मान यात्रा आहे। तुमच्या दादाचं वचन आहे, तुम्हाला लाभ आणि बळ हे कसं देता येईल याबद्दलचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्ह ह्याचा प्रयत्न चालणार आहे। यामध्ये विरोधकांनी काही वेडवाकडं आमच्याबद्दल बोलले, आम्हाला किती शिव्या द्या, ते काही खोटं बोलत असले तरी त्या लोकांच्या मध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे। ते राजकारण करतात, आम्ही काम करणारे आहोत, पहाटेपासून काम करणारी माणसं आहोत। आम्ही समाजकारण करतो, 80% समाजकारण, 20% राजकारण, ही आमची भूमिका आहे। त्याकरता दिंडोरीकरांनी, नाशिककरांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, आम्हाला पाठिंबा द्यावा। इतके दिवस तुम्ही इतरांचं बघितलंय, अरे एकदा आम्हाला संधी देऊन बघा। आम्ही अतिशय जसं वागतो तसं बोलतो आणि जे बोलतो ते कृतीमध्ये आम्ही करतो। म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की बाबांनो, हे काय मी बजेटमध्ये वचनं दिलेली आहेत, ते वचनं पूर्तता करण्याच्या करता आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं। खूप वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या बाबतीमध्ये आम्ही तुमच्याकरता आणलेल्या आहेत। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबद्दल एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही निवडणूक आता माता बहिणींची निवडणूक आहे, माझ्या मायमाऊलीची निवडणूक आहे। या निवडणुकीत कुणाला आणायचं कुणाला नाही आणायचं हा महिलांचा अधिकार आहे, पुरुष मंडळींचं तर काम आहेच, परंतु मायमाऊलींचं, माता बहिणींचं काम त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे ही जनसन्मान यात्रा ही गावागावामध्ये जाऊन आमच्या मायमाऊलींचं दर्शन, आशीर्वाद आम्ही मागणार आहे। मी त्यांना वचन देतो की आपला मुलगा समजून आम्हाला आशीर्वाद द्या, आपला भाऊ समजून तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या। आम्ही अतिशय योग्य रस्त्याने शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला पुढे देण्याचं काम करू। देशामध्ये एक प्रगत राज्य म्हणून तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख कशी राहील याकरता आम्ही प्रयत्नाची शिकस्त करू। नवीन मुलांच्या करता, मुलींच्या करता बेरोजगारी कमी करण्याच्या करता त्यांना स्टायपंड देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्यांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षणार्थी करतोय आणि ते करत असताना त्यांनी ते शिक्षण घेतल्यानंतर त्यांना स्वतःच्या पायावर तरी उभं राहता येईल किंवा काही नोकरी देखील त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे,
अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे. मित्रांनो, मधल्या काळामध्ये काही गोष्टी आम्ही केल्या, त्या विकासाच्या करता केल्या. आम्ही सत्तेला हपापलेलो नाहीये. सत्ता येईल, सत्ता जाईल, ताम्रपट घेऊन कोणी जन्माला आलेलं नाहीये. पण आज जे काही मी करू शकलेलो आहे, आम्ही सरकारमध्ये होतो म्हणून करू शकलो. मी विरोधी पक्षामध्ये असतो तर वीज माफी देऊ शकलो नसतो, कापसाला आणि सोयाबीनला मदत करू शकलो नसतो, दूध उत्पादक शेतकऱ्याला मदत करू शकलो नसतो, युवा युवतींना मदत करू शकलो नसतो, 3 गॅस सिलेंडर तुम्हाला वर्षाला देऊ शकलो नसतो, माय माऊलींना 1500 रुपये महिन्याला 12 महिने 18,000 रुपये देऊ शकलो नसतो. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या.